दे पाणी आराध्या पाणी माझ्या आराध्याचं नाही आहे कुठे गेली आराध्या डोकं का दुखतंय एवढं काल काय झालं नक्की मी मीटिंगला जायचं म्हणून बाहेर गेलो अंगावर रंग सांडला म्हणून गेलो नाही त्याच्या पुढचं काही आठवत का नाहीये नंतर काय झालं असेल डोकं का जड झालंय माझं लॉक्ड हा आपल्यातला विश्वास आहे अतूट आता तुझ्या हातात सुरक्षित राहील जपून ठेवशील ना आपल्या प्रेमासारखा अतूट काहीतरी खूण पटून श्रेयसने हे आमच्यातल्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक म्हणून माझ्या हातात घातलेलं हे कडं जाणून बुजून तर वर काढून ठेवलं नसेल कारण रात्री तर हे इथे नव्हतं काय आहे काय होय कशाला आलीस इकडे ते तुमचं डोकं धरलं असेल ना बरं वाटावं म्हणून लिंबू पाणी आणलंय तुला कसं माहित डोकं धरलंय ते म्हणजे काल असं काही झालंय का माझं डोकं धरण्यासारखं मी हा असंच म्हणजे या रंगाच्या कपड्यांमध्येच का झोपलो कोणी भांग बिंग पाजली होती की काय मला बहुतेक तसंच चुकून काहीतरी घडलं असावं म्हणजे एवढा वेळ मी नशेतच होतो काय काय बोललो मी काय करत होतो फार काही विशेष नाही तुम्ही जास्त विचार नका करू आणि तसे तुमच्या लक्षात असण्याचा प्रश्नच नाही ना मीही विसरून जाईन मी विसरून जाईन म्हणजे
हा? मी नशेत आहे याचा फायदा घेऊन काही शब्द वगैरे घेतलास की काय माझ्याकडून वदवून? नाही, कोणीतरी नशेत असताना त्याचा फायदा घेऊन शब्द घेणाऱ्यातली नाहीये मी. आणि तसंही जागेपणी आणि शुद्धीत असताना दिलेले शब्द, बोललेले शब्दही माणसं विसरतात. आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी तुम्ही याआधी विसरलात. काल जे काय घडलं तेही विसरून जा. मी विसरून जाईन. काय लावलंय विसरून जा विसरून जा? काय घडलंय असं? जे विसरून जायचं असं ठरवलंय ते कशाला परत परत विचारतात. आणि मीही सांगणार नाहीये, कारण मी किती खरी असले, खरं बोलले तरी तुमचा विश्वास बसणार नाहीये. नाहीच बसणार विश्वास. ते कडं इकडे ते कडं विश्वासाचं प्रतीक आहे. तुझा अधिकार नाही आहे त्यावर. आणि हे वेगळं सांगायची गरज नाही की माझा तुझ्यावर काडीचाही विश्वास नाहीये. दे इकडे ते. आणि माझ्या रूम मधून निघ, आत्ताच्या आत्ता निघ. माझं डोकं फिरलंय. माझ्या रागाचा स्फोट होण्याआधी निघ इकडनं. अहो श्रेयस भाऊजी, तुम्ही इथे किचन मध्ये काय करताय? फसली ग, फसली. नाही, लग्न केलंस पण ते लग्न पण फसलं. नाही, रीतसर लग्न करून मानाने या घरची सून म्हणून मिरवण्याचे स्वप्न बघत होतीस ना, पण त्याचा पण खरंच चुराडा झाला ग. हा, नाही, नोकरांपेक्षा पण वाईट अवस्था झाली आहे तुझी, पण तरी चिकटून बसली आहेस ह्या घराला. पण ठीक आहे ना, आणखी किती दिवस? श्रेयस भाऊजी असे हाल करतायत तुझे की आता तू तरी हे घर सोडून जाशील किंवा ते तरी तुला बाहेर काढतील. तोपर्यंत आहे ना, जीव असा मुठीत धरून जग. आणि बघतेस काय, चल हे सगळे तांदूळ गोळा कर आणि ह्या घरची मालकीण, या घरची मोठी सून म्हणून हुकूम आहे माझा. धुळी सकट मुठी मुठींनी गोळा करशील तर चालणार नाही. हा,